अ व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल. खरं तर सकाळी 5 वाजता निघायचा प्लॅन होता, पण दरवेळेस सारखा आम्हाला उशीर झालाच आणि आता सध्याला सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही अजून घरीच आहे. आम्ही जातोय आज गोकर्णाला. या बाईक ट्रिपमध्ये आम्ही 4 जण जातोय, परंतु गाड्या 2च आहेत. एक रायडर असेल आणि एक पिलियन असेल. माझं जॅकेट नाही, मी माझा एक मित्र आहे तर त्या मित्राचं रायडिंग गिअर्स घेतले, रायडिंग जॅकेट घेतले. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जी की आहे ही माझा जो हा हेल्मेट आहे, या हेल्मेटला मी समोर गोप्रो माउंट लावलाय. आय एम युजिंग दिस फॉर द फर्स्ट टाइम. वी विल स्विच टू गोप्रो. येस. खरं तर आता हे सनराईजचा जो व्ह्यू आहे तो हायवेवरती मिळायला पाहिजे होता, पण याचा एक नुकसान असं होणार आहे की आम्हाला पूर्ण दिवसभर आता उन्हामध्ये ड्रायव्हिंग करावं लागणार आहे, उन्हामध्ये रायडिंग करावं लागणार आहे. अरे ते बबल सीट घ्यावं लागतात. हे बघा रेस्टॉरंट. हा बरंच आहे.
कोलार गोल्डफील्ड ये अलग है क्या? हाँ हे कोलार वेगळं आहे. इधर भी मिलेगा थोडाफार नाम के लिए. मिळेल का? थोडाफार मिळेल इथं पण. कोलार गोल्डफील्ड ते वेगळं आहे. कोलार गोल्डफील्ड वेगळं आहे, हे कोलार वेगळं आहे. आता आम्ही विजापूरच्या पुढे कोलार हे गाव आहे. कोलार गावापाशी आम्ही ब्रेकफास्ट पेट थांबलोय. स्पेशल रूम मध्ये आलो आपण. VIP ट्रीटमेंट. एका टेबलवरती सगळं टाकू आपण. त्याला आता अपडेट असा आहे की आम्ही सोलापूरहून निघालो, विजापूरला आलो. विजापूरवरून एक डायव्हर्जन आहे आणि त्या डायव्हर्जनहून आता आम्ही पुढे गोकर्णाकडे निघालोय. विजापूरहून गोकर्णाकडे जायचा जो रोड आहे ना, तो एक सिंगल लेन रोड आहे, पण रोड चांगला आहे. या ट्रिपला कोण कोण आहे त्यांची ओळख करून देतो. हे आहेत पंकज राठोड, इंजिनियर पंकज राठोड. हा तर तुम्हाला माहितीच आहे. हे आहेत विजूभू, यांची पहिल्यांदाच तुम्हाला ओळख होत असेल. हे आमचे मोठ्या भावाप्रमाणे आहेत, म्हणजे भैयाच्या आणि माझ्या दोघांचे मोठ्या भावाप्रमाणे आहेत. आपण घेतले पुरी भाजी, त्यानंतर सेट डोसा जो की आलाय, आणि सेट डोसा, आणि त्यानंतर वृंदावन डोसा आणि वडा, उडीद वडा. मला सांबार आवडत नाही, पण मी चटणी सोबत खाईन. काळी तीळ खात असतात का? चांगला असते. हा का? काळी तीळ खात नसतात. अरे नाही रे, पूजेला वापरतात म्हटले मला फक्त. चटणी आम्ही हे सगळं संपवतो आणि मग भेटतो. बाय बाय. तर आता वाजले 3. हुबळीचा जो आउटर रिंग रोड आहे, तर त्या आउटर रिंग रोड वरती एक हॉटेल आहे. हे असं कुठलं तरी हॉटेल आहे, काय नाव आहे? श्री दुर्गा फॅमिली रेस्टॉरंट म्हणून एक हॉटेल आहे. तर त्या हॉटेलला आता आम्ही लंच करणार आहे. इथून जवळपास अजून 150 किलोमीटर आहे गोकर्ण. जेवण करू, त्यानंतर थोडा विश्रांती करू आणि नंतर परत निघणार आहे लगेच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेकफास्ट करून निघालो. त्यावेळेस बसून आतापर्यंत पूर्ण शिराळ होता. म्हणजे शिराळ म्हणजे ढग आलेले. ऊन जास्त लागले नाही, थोड्या बहुत प्रमाणामध्ये आतमध्ये थोडं ऊन होतं, परंतु नंतर जास्त उन्हाचा त्रास नाही झाला. इथं सगळं सामान ठेवू आणि इथं जेवायला बसू. सगळे भैया सगळे एक्सप्लेन करायला होते भैया. इथपर्यंतची जर्नी कशी वाटली? आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे बम बमचा बम झालाय. आता आम्ही मागवलंय एक व्हेज कस्तुरी, दुसरं आहे ते दाल तडका आणि बीट रोटी. यांच्याकडे फक्त बीट रोटी आहे, जे की चांगली गोष्ट आहे. चावी माझ्याकडे. हां पाऊस लागला तर पुढे थांबलो. हां पाऊस आला थांबायचं की. वॉटरप्रूफ नाही, आपण उन्हाळ्यात चाललो म्हणून वॉटरप्रूफ घेतलं नाही. चलो
आता पाऊस चालू झाल्यामुळं अशा पद्धतीचं काहीतरी जुगाड आम्ही केलंय. खरं तर एकच रेन बॅग आणली होती मी आणि ती रेन बॅग जी आहे त्या सॅकला लावली आहे. बाकी हे अशा पद्धतीचं काहीतरी मेनका जुगाड चालू आहे. सनराइज यायला लागलेत. हो 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 हो. अजून इथून 70 किलोमीटर आहे ना. चला भैया वा रेडी गो. गणपती बाप्पा मोरया. कोण म्हणाल तर कोण फायनली पोहोचलोय गोकर्ण. मी बॅगा काढा मी तोवर चेक इन करतो. सो वी आर फायनली हिअर इन गोकर्ण आणि आम्ही आज इथं थांबतोय. तर आजचा एक दिवस फक्त आपण राहतोय द हॉस्टेलर्सला. हॉस्टेलर्समध्ये आम्हाला अशा पद्धतीची काहीतरी रूम भेटली. 1 2 3 4 हे आमचे 4 बेड्स आहेत. आईस टी 2 मिल्कशेक छोले चावल. माय ऑल टाइम फेवरेट दाल खिचडी. ही जी पूर्ण तुम्ही जी राईड बघितली असेल ती तुम्हाला आवडली असेल तशीच मला पण आवडली. हा व्हिडिओ इथंच थांबूया. भेटूया उद्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये.